आहे मेगा ब्लॉक संदर्भात मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे कल्याण मार्गावर ब्लॉक तर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रविवारी तीनही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। ठाणे कल्याण अप डाऊन जलद मार्गावरती हा मेगा ब्लॉक असणार आहे, तर सीएसएमटी मुंबई चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉक आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। मनोज, आज तीनही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत, अधिकचा तपशील। नक्कीच आपण बघितलं तर आज तिन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे आणि आपण बघितलं मध्य रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करता उपनगरीय विभागावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यात आपण बघितलं ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9:30 वाजता ते दुपारी 2:45 पर्यंत सुटणार डाऊन जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। तसेच निर्धारित थांब्या व्यतिरिक्त त्यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबता येईल। तसेच आपण बघितलं तर मेगा ब्लॉकमुळे लोकल 10 ते 15 मिनिटे हे उशिराने पोहोचतील। त्याचबरोबर आपण बघितलं डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण स्थानकादरम्यान 5व्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत। तसेच अप मेल गाड्या कल्याण ते ठाणे विक्रोळी स्थानकादरम्यान 6व्या मार्गावरती वळवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चुनाभट्टी डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:40 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। आणि आपण बघितलं तर चुनाभट्टी ते सीएसटी पर्यंत 11:40 ते संध्याकाळी 4:10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। तसेच आपण बघितलं तर वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराजांतून सुटणारी लोकल ही 10:48 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे। त्यांना प्रवास करताना बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे। त्यामुळे रेल्वेकडून देखील दिलगिरी ही व्यक्त करण्यात आलेली आहे आणि रेल्वेकडून देखील सांगण्यात आलेलं आहे प्रवास करताना नागरिकांनी विचारपूर्वक प्रवास करावा, कारण की हा मोठा ब्लॉक मेगा ब्लॉक हा तिन्ही मार्गावरती घेण्यात आलेला आहे। जी मनोज, खरं तर आज रविवारचा दिवस आहे, तसं कामावर जाणाऱ्यांची वर्दळ नसेल, मात्र तरी देखील प्रवाशांची स्थानकांवर वर्दळ दिसून येते का? नक्कीच आपण बघितलं तर रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे बाहेर फिरण्यासाठी निघत असतात आणि आपल्या फॅमिली बरोबर बाहेर फिरण्यासाठी हे निघत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेमधून हे नागरिक प्रवास करत असतात। पण आपण बघितलं तांत्रिक आणि आपण बघितलं तर तांत्रिक कामाकरिता रेल्वेकडून देखील हा मेगा ब्लॉक घेण्यात येतो आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये आज अडचण निर्माण ही नागरिकांना होत असते, कारण की मेगा ब्लॉक असं भरपूर लोक या रद्द केलेल्या असतात आणि या रद्द केलेल्या लोकलमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि यासाठी रेल्वेकडनं देखील दिलगिरी ही व्यक्त करण्यात आलेली आहे आणि जी त्रास जो होणार आहे त्यासाठी नागरिकांनी दुसरा पर्याय निवडावा। तसंच घरातून निघताना आपण रेल्वे पत्रक बघावे, किती गाड्या या रद्द केलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही असं देखील रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घरातून बाहेर निघावं।